हाय एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार। खूप दिवसापासून मला येथे जाण्याची इच्छा होती। दिवस तर जाऊच द्या, पण वर्षापासून वाटत होतं की एक वेळेस तरी येथे जाऊन यायलाच पाहिजे, कारण हे जे प्लेस आहे शॉपिंगसाठी म्हणजे स्ट्रीट शॉपिंगसाठी खूप जास्त फेमस आहे। म्हटलं एक वेळेस तरी एक्सप्लोर करायलाच पाहिजे। आणि हे हायवेच्या दुसऱ्या साईडला बघा खूप जास्त ट्रॅफिक झालेली आहे। आम्ही जातोय आता मेट्रोने, बाईकने आलो होतो। बाईक जी आहे ती मेट्रोच्या स्टेशन जवळ लावली आणि हे दापोडी स्टेशन आहे, तिथूनच आम्ही घेणार आहोत मेट्रो दुसरी आणि तिथूनच जाऊया। आणि इथे आल्यानंतर आत्ता वाजले 5:30 आणि हे जे आहे ते काउंटर वगैरे तुम्हाला काही म्हणजे क्युरी वगैरे असतील तर त्या आपण येथे त्यांना सांगू शकता। आणि तिकीटसाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा आपण यांना विचारून जे आहे ते तिकीट घेऊ शकता। आणि आम्हाला जायचं आहे कॅम्पला, तर कॅम्पला जाण्यासाठी आम्हाला दोघांना 35 रुपीजच लागत आहे। खूप म्हणजे स्वस्तात जे आहे ते आपण इतक्या दूरपर्यंत जाऊ शकतो आणि तेही शांततेत एकदम मस्त। आणि आत्ता आहे ना सध्या असं झालं आहे की ऊन जास्त असल्यामुळे आपण बरेच लोक म्हणजे बरेच जे आहे ते आता मेट्रोचा प्रवास करताय। भरपूर दिवसापासून वाटत होतं की इथे यायला पाहिजे, आपण व्हिजिट करायला पाहिजे, पण घरून निघताना अजिबात इथे यावंसं वाटत नव्हतं। कारण काय झालंय की खूप जास्त ऊन आहे यार आणि कुठेच जावंसं वाटत नाही। विचार करते मी जाऊया कुठे ना कुठे तरी, पण खिडकीतून म्हणा किंवा गॅलरीतून उन्हाला बघून ना घरातच बसावं असं वाटतं, नकोसं वाटतं इतक्या जळजळत्या उन्हात कुठे जायला। म्हणून संध्याकाळी जातोय। आता वाजले 5:30 म्हणजे 5:30 झाले होते, आता जवळजवळ 6:30 झाले असतील। संध्याकाळी थोडं ऊन जे आहे ते कमी होतं, तसंही मेट्रोने जाण्याचा विचार केला आहे आम्ही। मुलं बसली आता घरीच अशा ठिकाणी म्हणजे जिथे शॉपिंग वगैरे करायचं असतं आपल्याला किंवा गर्दीच्या ठिकाणी त्यांना नकोसं वाटतं। आणि जसंही त्यांना घेऊन गेलो ना आपण तर खूप जास्त त्यांची कटकट म्हणा किंवा ते आपल्या मागे लागलेले असतात की चला घरी, बस झालं, खरेदी वगैरे जी आहे ती अजिबात करू देत नाही। त्यामुळे त्यांना बसवलंय मी घरी आणि आम्ही दोघंच आलेलो आहोत। रुपी हॉलला उतरलो आणि तिथूनच कॅम्पला जाण्यासाठी जवळजवळ 100 रुपये घेतले। मेट्रोचे तर खूप जास्त कमी होते, पण हे जे रिक्षावाले असतात ना ते जास्त पैसे घेतात आपल्याला। थोडं म्हणजे कमी डिस्टन्स जरी असलं जायचं आपल्याला तरी 60-70 रुपये तर म्हणजे सोडाच ते तर ते तितकं घेतातच, पण आता थोडं जास्त दूर जायचं होतं म्हणून ते 100 रुपये घेतले त्यांनी। अँड यस, फायनली पोहोचलोय आम्ही आता कॅम्पला। तर बघूया आता येते काय काय भेटतं आणि काय काय नाही। व्हिडिओच्या शेवटी जे आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी काय आणलेलं आहे। म्हणजे एकदम जास्त खरेदी तर नाही केली, पण म्हणजे चुटूरपुटूरची खरेदी असते ना ती केलेली आहे। तसंही मला स्ट्रीट शॉपिंग जी आहे ती इतकी जास्त नाही आवडत, म्हणजे पर्सनली नाही आवडत, काय माहिती मला अजिबात नाही आवडत। तिथले जे कपडे वगैरे जे असतात ते काय असतं बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या नाही आवडत मला। मेन्स क्लॉथिंग जे आहे टी शर्ट वगैरे जे 200 पासून इथे स्टार्ट होत होते, 200 ते 500 पर्यंत जी आहे ती रेंज होती त्यांची। छान कपडे होते, त्यातले आम्ही 2-3 जे कपडे आहे ते घेतले होते मुलांसाठी। आणि येथे ना पर्सनली मला असं वाटलं की म्हणजे लेडीजपेक्षा ना जेंट्सच जास्त होते आणि त्यांचेच कपडे जे आहे ते जास्त होते। मे बी मला माहिती नाही आहे इथे काय काय आणि कुठे कुठे मिळतं, कारण ना हे माझं फर्स्ट टाईम होतं इथे व्हिजिट करायला। जवळजवळ 12-15 म्हणजे 12 वर्ष झाली मला इथे येऊन पुण्याला, पण एक वेळेसही आम्ही इथे व्हिजिट केलेलं नव्हतं। हे फर्स्ट टाईम आहे आणि म्हणजे आम्ही असं व्हिडिओ वगैरे जे आहे ते बघून गेलेलं नव्हतं की कुठे काय 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 मिळतं, म्हणून मे बी आम्ही एकच ठिकाणी गेलो आणि तिथूनच जे आहे परत आलो होतो। कारण इतकं म्हणजे काय बघावं आणि गर्दी जी आहे ती भरपूर होती आणि बघावंसं इतकं जास्त वाटत नव्हतं, कारण हे ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्या म्हणजे तिथे तुळशीबाग असेल किंवा कोकणी चौकमध्ये आहे एक असं स्ट्रीट शॉपिंग, तिथे सुद्धा मिळून जातं, म्हणून इतकं जास्त असं घ्यावंसं काही वाटत नव्हतं। त्यातल्या त्यात मी हे एक इयरिंगचा जो पॅकेट आहे तो बघितले, त्याची प्राईस त्यांनी 200 रुपये सांगितली, ती सुद्धा मी ठेवून दिली। म्हटलं इतकी जास्त नको आहे मला। खूप जास्त आशेने आली होती इथे की काहीतरी आपण नवीन घेऊन जाऊया आणि आशाची जी आहे ती निराशा झालेली आहे। मला अजिबात इथलं काहीच आवडले नाही आणि आत्ता निघालो आहे आम्ही घराकडे। तर इथून जी आहे ती रिक्षा घेऊ आणि परत ती मेट्रो घेऊ तिकडे घरपर्यंत जायला। आणि हे बघा किती छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आर्मी एरियाला, म्हणजे हा जवळजवळ मला वाटतं आहे की आर्मी एरिया आहे। मी यांना विचारलं ते तेच बोलले की आर्मी एरिया आहे त्यांचं जे आहे, काहीतरी असेल म्हटलं, त्यासाठी त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं। तुम्ही गेला आहेत का कॅम्पला? मला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण माझं काहीतरी मिस आऊट झालेलं आहे असं मला वाटतं। कारण याचं नाव जे आहे ते भरपूर असे लोक घेत असतात की कॅम्पला जायला पाहिजे, खरेदी करायला पाहिजे, पण मला तर वाटलं नाही तसं, पण माझं काहीतरी मिस आऊट झालेलं असेल कदाचित, मला असं वाटतंय। मला कमेंट करा नक्की की काय मी विसरली येथे जाऊन जे आहे ते व्हिजिट करायला। 8:35ला मेट्रो होती, त्यानेच आता दापोडीला पोहोचलेलो आहोत आम्ही आणि येथूनच जी आहे ती बाईक वगैरे घेऊ आणि घरी जाऊया। कोणत्या आणि काय काय वस्तू आणलेल्या आहे ते दाखवते मी तुम्हाला। आणि त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा।
घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे होती ती घासली आणि अजिबात एनर्जी नव्हती काही करायची व्हिडिओ शूट वगैरे, त्यामुळे मी नव्हतं केलं. आणि आत्ता हे दुसऱ्या दिवशी दाखवते मी. सकाळी उठल्यानंतर हे छोटेसे असे क्यूट इयरिंग्स घेतलेले आहेत, खूपच भारी दिसत होते आणि घातल्यानंतर ही खूप सुंदर दिसतात. जीन्स वगैरे जर आपण घालत असेल तर त्यावरही छान दिसेल हे. आणि हे जे आहे झुंबर म्हणतो आपण याला की काय माहिती, पण ते पण खूपच सुंदर होते आणि खूप छान असं मोर पीस असतं ना ते होतं या, म्हणजे जे दिसतं आहे डिझाईन त्याची तशी होती. आणि हे अजून घेतलेलं आहे. सगळे जे आहे मोस्टली मी ऑक्साईडचेच घेतलेले आहे की जेणेकरून ना आपल्याला म्हणजे जीन्स वगैरे जे आहे ते इझिली आपण कॅरी करू शकतो. मल्टी कलरचं असल्यामुळे ना आपण कोणत्याही ड्रेसवर म्हणजे कलरफुल जर ड्रेस असेल आपले कोणत्याही कलरवर ते चालून जाईल. आणि साडीही जर आपल्याला घालायची असेल त्यावर सुद्धा हे छान दिसेल आणि मस्त दिसत होतं. अगेन हे एक ऑक्साईडचं जे आहे ब्रासलेट घेतलेलं आहे ते पण खूप सुंदर दिसत होतं. घातल्यानंतर आपण बघू शकता खूपच भारी होतं. आणि त्याला आहे ना ॲडजस्टेबल जे असतं ना स्ट्रीप ती होती, त्यामुळे आपण इझिली काढू शकतो त्याला आणि इझिली आपण त्याला वेअर करू शकत होतो. आणि त्याची प्राईस म्हटलं तर जवळजवळ 30 रुपयाचीच होते म्हणजे. आणि बाकीचे इयरिंग्स वगैरे जे होते ते मी पहिले दाखवलेले. एक होतं 50 रुपयाचं आणि एक होतं 80 रुपयाचं, असेच होते. म्हणजे 100च्या आत वस्तू होत्या ह्या सगळ्या ज्या मी घेतलेल्या आहे. आणि एक बँगल्स घेतली ती होती जवळजवळ नाही म्हणायचं तर 180ला होती. आणि तुम्ही बघू शकता किती भारी दिसते. आणि त्याच्या मागच्या साईडला ॲडजस्टेबल होतं तर इझी होतं काढायला आणि घालायला. मुलांसाठी टी शर्ट वगैरे जे आहे 3 टी शर्ट घेऊन आलेली होती. बस इतकीच होती खरेदी. चला भेटूया मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.